ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। उदगावात आलमट्टी धरण उंची विरोधात चक्काजाम। सर्वपक्षीय नेते, हजारो पूरग्रस्त शेतकरी कार्यकर्ते सहभागी होणार। कर्नाटक सरकारने आलमट्टी धरण उंची वाढवण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा मोठा फटका बसणार आहे। त्यामुळे या उंचीवाढीच्या विरोधात रविवारी 18 रोजी सकाळी 11 वाजता सांगली कोल्हापूर महामार्गावरील उदगाव तालुका शिरोळे येथील टोल नाक्यावर सर्वपक्षीय यांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। यासाठी उदगाव येथे 25 पोलीस अधिकारी, 210 पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आली आहे। दरम्यान रविवारी दुपारपर्यंत संपूर्ण शिरोळ तालुका कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे। गेल्या 8 दिवसापूर्वी कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत रविवारी उदगाव येथील टोल नाक्यावर आलमट्टी धरण उंचीवाढीच्या विरोधात चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती। यासाठी करवीर, शिरोळ, हातकलंगले, मिरज, पलूस, वाळवा, शिराळा, कराड, पाटण या तालुक्यात सर्व पक्षांनी एकत्रित येऊन आलमट्टी धरण उंचीवाढीच्या विरोधात लढा सुरू ठेवला आहे। त्यामुळे रविवारी सांगली कोल्हापूर महामार्गावरील उदगाव येथील टोल नाक्यावर सर्वपक्षीय यांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। येणाऱ्या आंदोलनासाठी उदगाव येथे रविवारी पहाटेपासूनच बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। यात 25 पोलीस अधिकारी व 210 पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे। आंदोलन काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी सर्व प्रकारची तयारी केली असल्याची माहिती जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी पत्रकारांना दिली। दरम्यान या आंदोलनात कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, सर्वपक्षीय विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व पूरग्रस्त सहभागी होणार आहेत। सकाळी 10 वाजता कार्यकर्ते जमा होणार असून 11च्या सुमारास सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनीही एकत्रित येणार आहेत। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे। कोल्हापूर व इचलकरंजीहून सांगलीला जाणाऱ्या वाहतुकीसाठी उदगाव बायपास मार्गाने जैनापूर येथून कोथळी, हरिपूर, नवीन पुलावरून सांगली मिरजेकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी चिफरी फाटा, चौंडेश्वरी, केपीटी, शिरोळ, अर्जुनवाड मार्गे मिरज किंवा उदगाव, चिंचवड, अर्जुनवाड, मिरज अशा मार्गाने ये-जा करण्यासाठी पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत। त्याचबरोबर चौंडेश्वरी, सुदगिरणी, केपीटी, उदगाव बायपास, उदगाव बसस्थानक, तमदलगे, खिंड, जैनापूर येथील कोथळी फाटा या ठिकाणीही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर।